तर एसटीच्या जागांवरती आता बीओटीच्या तत्वावरती बांधकाम केलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या संदर्भात माहिती दिली आहे। पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात ठराव सुद्धा सादर केला जाईल। आधी 30 वर्षांच्या बीओटीला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे एसटीच्या जागांवरती 60 वर्षांसाठी बीओटीच्या करारावरती आता बांधकाम केलं जाईल। तर गरज पडली तर या कराराला 30 वर्षांची मुदतवाढ सुद्धा दिली जाईल। अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। बस स्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर बीओटी तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे। आणि हा प्रयत्न करत असताना असं एक पुढं आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण 30 वर्ष पहिले नंतर 60 वर्ष। तर 30 वर्षामध्ये कुणी बीओटीला येईना, ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला 2-3 वर्ष लागतील, पुढं 25 वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं। त्याच्याकरता मधी कॅबिनेटला मागच्याच चर्चा झाली आणि आता 60 वर्षाच्या करता करायचं आणि 60 वर्षांनी झाल्यावर पुन्हा 30 वर्षाचं वाढवण्याच्या करता त्याच्यामध्ये तरतूद करायची, असा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।